आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। अहमदनगर जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात या दोन मातब्बर नेत्यांनी राज्यामध्ये वर्चस्व निर्माण केले। एका पक्षामध्ये असताना देखील या दोन्ही नेत्यांमधील मतभेद अनेकदा समोर आले। आज दोन्ही नेते परस्पर विरोधी पक्षामध्ये आहेत, मात्र हे सगळं असतानाच या दोघा नेत्यांची पुढची पिढी आता राजकारणात सक्रिय झाली आहे। सुजय विखे यांनी संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात देखील आता राजकारणामध्ये सक्रिय झाल्यामुळे आगामी काळामध्ये थोरात आणि विखे यांची पुढची पिढी समोरासमोर येणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर सुजय विखे यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। पक्ष निर्णय घेईल, मात्र माझी तयारी आहे असं सूचक वक्तव्य करताना सुजय विखे यांनी एक प्रकारे बाळासाहेब थोरात यांना आव्हान दिलंय। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात या देखील सक्रिय राजकारणात सहभागी झाल्यात। संगमनेर शहरामध्ये इंदिरा महोत्सव या नावानं महिलांसाठी विशेष उपक्रम राबवत त्यांनी महिलांना एकत्रित केलं। कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यातच नवनियुक्त खासदार प्रणिती शिंदे यांनी भाषणामध्ये जयश्री थोरात यांना विधानसभेत पाठवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। यानंतर जयश्री थोरात विधानसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चांना प्रारंभ झालाय। प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यावर बोलताना जयश्री थोरात यांनी निवडणूक आत्ताची की भविष्यातील हे साहेब ठरवतील असं उत्तर दिल्यामुळे आगामी विधानसभेत संगमनेर विधानसभेमध्ये उमेदवार कोण यावरून चर्चा सुरू झाली आहे। महिलांसाठी आयोजित इंदिरा महोत्सव या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी जयश्री थोरात यांचे जाहीर भाषणामध्ये कौतुक देखील केले। जयश्रीवर 2019ला टाकलेली जबाबदारी तिने यशस्वीपणे पार पाडली आहे असे उद्गार थोरात यांनी भाषणातून व्यक्त केले। त्यामुळे कन्या जयश्री यांची एक प्रकारे राजकीय पेरणीच थोरात यांनी सुरू केली आहे। कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लोक जे ठरवतील तो निर्णय आम्ही घेऊ असं सूचक वक्तव्य करत आगामी काळामध्ये जयश्री थोरात निवडणूक रिंगणात असतील का नाही हे सांगणं मात्र बाळासाहेब थोरात यांनी टाळलं। राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात यांचा राजकीय संघर्ष राज्याने नेहमीच पाहिलाय, मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांची पुढची पिढी समोरासमोर येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, संगमनेर। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।